मॅकडोनल्डच्या बर्गरला वडापाव कोलतो. हे वैशाली रूपाली ऑब्सेशन काय आहे? हा रिकाम टेकडेपणा आहे पुण्याचा. कारण पुण्यामध्ये ना कट्टा टाकणे हा प्रकार पेशव्यांच्या काळापासून आहे. वडील माझ्या सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही असा माणूस, आणि आम्ही म्हणजे सगळी व्यसनं केली. आणि त्यांनी माझ्या आईवडिलांनी एवढा धक्का बसला की अरे वय 25 झालं, तुला तर सेटल व्हायला पाहिजे, किमान 10 गोष्टींचे हप्ते लावून घेतले पाहिजेस, त्या हप्त्यांमध्ये तू महिन्याच्या शेवटी मेटाकुटीला यायला पाहिजेस आणि नवनवीन वस्तू तुझ्याकडे यायला पाहिजे, म्हणजे सेटल होणं. माझ्याकडे आयफोन जर का असेल तर मी सेटल होतो. आय फाइंड अ लॉट ऑफ यंग पीपल की जे सेटल होण्याच्या नादामध्ये स्वतःला स्टॅग्नेट करून घेतात. हा आताचा सगळ्यात मोठा शाप आताच्या पिढीला आहे असं मला वाटतं. त्या काळात नवरा बायकोच्या एकमेकांविषयी काय अपेक्षा असायच्या? आता असतात तशाच असतात. काही वेगळं नाही. काय प्री वेडिंगचे व्हिडिओज वगैरे बनवताय, आणखीन काय तुम्ही हे करताय? इजंट दिस स्टुपिड? काय चाललं तुमचं हे? बरं, एवढं करून पटपट घटस्फोट पण घेऊन टाकतात. ती बोरिंग आहे आत्ताची पिढी, केवढी बोरिंग आहे असं मला अनेकदा वाटतं. याच चुका आमच्या आईवडिलांनी पण केल्या ना, किंवा आम्ही नाही केल्या. मी माझ्या मुलाला सांगितलं तू सायन्सला जाऊ नको. मला इंजिनिअर होऊन काही फायदा झालेला नाही आहे. मला पैसे मिळाले, मला काम मिळालं, आयुष्य नाही मिळालं त्याच्यातनं. फॉर्च्युनेटली आता माझा मुलगा त्याच्या मुलाला तसं वाढवतोय. आता माझा नातू आहे, तो उत्तम भातशेती करतो, तो क्रोशे चांगलं करतो. पण लुक ॲट व्हॉट इज हॅपनिंग अदरवाईज. मुंबई शहर नाही आहे, मुंबई हा एक मोठा केऑस आहे. त्यांना असं वाटतं की अजून इंग्रजांचंच राज्य आहे आणि आपण जेव्हा कायदे मोडतो तेव्हा आपण त्यांचा विरोध करतो. हळूहळू पुढची पिढी आहे ना या सगळ्यातनं बाहेर पडेल आणि या सगळ्या नॉनसेन्स बंद करतील. कसं काय? हॅलो सर. हॅलो, वेलकम टू बॉईज टॉक. थँक्यू. मोठेपणी काय व्हायचं हे आता तरी तुमचं ठरलंय का? नाही, अजून नाही. मोठा कुठे झालोय मी अजून. किती छान. याच अप्रोचमुळे आज मी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलंय. हे थोडंसं यंग लोकांचं माध्यम बनवायचा माझा प्रयत्न आहे. बरोबर. आणि त्यात खूप तुमच्यासारखे इतके अवलिया आणि मोठे लोक, विचित्र लोक, त्याच्यावर मी येणारच आहे. पण तुमच्याकडनं अनुभव माझ्या प्रेक्षकांना मला देता येणं ही माझं भाग्य समजते. मी प्रयत्न करतो. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. नाही, मी आज दिवसभर तुमच्या रिसर्चसाठी अनेक तुमचे इंटरव्ह्यूज पाहते, तुमच्या ओळखीच्या लोकांशी बोलतेय, गप्पा मारते, आणि इतकं छान व्यक्तिमत्व आहे तुमचं आणि इतकं रिव्होल्युशनरी वाटावं असं आहे. पण तर त्यात आपण बालपणीत जाऊ, त्याच्यानंतर थोडंसं अपब्रिंगिंग, शिकवण घरची, तू जे प्रश्न विचारशील त्याला मी प्रामाणिकपणे उत्तर देईन. थँक्यू सो मच. तुमची एखादी शाळेतली अशी मेमरी मला ऐकायला आवडेल जे तुमचं बालपण अख्खच्या अख्खं डिस्क्राईब करते. अशी एक मेमरी सांगणं अवघड आहे, परंतु खूप अनेक मेमरीज आहेत माझ्या शाळेच्या. कारण मी शाळेत असताना एक अत्यंत काय म्हणूया अत्यंत सज्जन, कधीही शाळा न बुडवणारा असा एक विद्यार्थी होतो. शिक्षकांचा लाडका, कायम पहिल्या पाचात येणारा, हे सगळं सरफेसवरती होतं. पण मी एक शाळेत असताना आम्ही एक स्टुडंट्स मॅगझिन, लिटल मॅगझिन काढलं होतं. आणि त्याच्यात आम्ही ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या गोष्टींमुळे त्याचा धमाका झाला. आणि माझ्या आईवडिलांना मुख्याध्यापकांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा डेंजरस आहे. काय लिहिलं होतं तुम्ही? अरे काय वाटेल ते लिहिलं होतं. सगळी आमची जी काही शिक्षकांबद्दलची भडास होती आमच्या मनामध्ये, ती सगळी आम्ही त्याच्यातनं बाहेर काढली होती. खूप चेष्टामस्करी केली होती, टिंगलटवाळी केली होती. म्हणजे आम्ही एका अत्यंत परीटघडीच्या शाळेमध्ये होतो असं म्हणायला हरकत नाही. नूतन मराठी विद्यालय नावाची एक अत्यंत शिस्तप्रिय अशी शाळा होती. अत्यंत शिस्तबद्ध घरातनं परीटघडीची मुलं आम्ही शाळेत जायचो. कायम ए तुकडीमध्ये, कायम पहिल्या वाकावर. खतखत होती मनामध्ये खूप. कसली? हे सगळं नको होतं, परंतु हे सगळं आमच्यावरती लादलेलं होतं. ते नको होतं म्हणजे 100% नको होतं अशातलाही भाग नाही. पण कधी कधी एखाद्या गोष्टीचं अजीर्ण होतं की नाही. म्हणजे रोज तुम्हाला जर का गोड खायला दिलं तर एका वाटतं कधीतरी आपण वडापाव खावा, कांदा भाजी खावी, मिरची खावी बरोबर.
तर ही जी चेंज ऑफ टेस्ट म्हणा किंवा काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं करायला पाहिजे, वेगळी वाट शोधायला पाहिजे वगैरे असं काहीतरी वाटलं असेल. त्याला आता आपण ही नावं देऊ शकतो, पण तेव्हा वाटलं धमाल उडवून देऊया आपण. आणि आम्ही ते छापील सगळं सॅक्लोस्टाईलवरती प्रिंट वगैरे केलं, शाळेमध्ये वाटलं आणि ठणाणा असं त्याचं नाव होतं. ठणाणा. आणि ते मग त्याच्यावरनं बोंबावून झाली. पण ठीक आहे, म्हणजे त्याच्या आधी अत्यंत शाण्या मुलासारखं आमच्या शाळेचं एक नुमवीय नावाचं दरवर्षी एक अंक निघायचा. त्यात मी सालस मुलासारख्या कविता लिहायचो, लेख लिहायचो, गोष्टी लिहायचो. आणि त्यात काही असं विद्रोही काही नव्हतं. पण असं वाटतं ना कधी कधी की आता विद्रोह करायला पाहिजे. ती माझी आठवण, मला इट कॅप्चर्स मी असं मी म्हणेन की अत्यंत अदरवाईज ज्या मुलांनी संपूर्ण शालेय जीवनामध्ये 2 किंवा 3 वेळा शाळा बुडवली असेल, अशा मुलांनी अशा प्रकारचं एक बॉम्ब लावण्यासारखं कृत्य करायचं. दॅट काइंड ऑफ कॅप्चर्स. राईट. अपेक्षा नसतात ना टीचर्सना की हा असं. घरच्यांना पण नाहीत. म्हणजे हा असा खाली मुंडी पाताळ धुंडी मस तसा हा निघाला, हा दिसतो तसा नाही, हे सगळंच त्यांना अचानक दृगोच्चर त्यांना झालं त्या निमित्ताने. डुकरिणीची पिल्ले हो, अशी तुमची कविता होती जी थोडीशी विद्रोही होती. हो. 10वीत असताना 11वीत असताना मी गेली तुम्हाला होती. आठवते ती? संपूर्ण नाही आठवत आहे, परंतु मला त्याचं कारण आठवत आहे. म्हणजे तेव्हा दर रविवारच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये विजय तेंडुलकर कवितांचं निवडायचे कविता. म्हणजे आपण कविता पाठवायच्या आणखीन विजय तेंडुलकर निवडायचे, असा तेव्हा उपक्रम होता. आणि तेव्हा मी डुकरीणवतीची पिले अशी कविता लिहिली होती. डुकरीणवतीची पिले. आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की मुंबईला वारंवार जायचो मी. आमचं घर मूळचं मुंबईचं होतं आणि बऱ्यापैकी मी तिकडे हाय राईज बिल्डिंग्स, तेव्हा उषा किरण नावाची एक बिल्डिंग खूप प्रसिद्ध होती. आता तेवढ्या हाय राईज बिल्डिंग्स नव्हत्या, टावर्स नव्हते, पण उषा किरण ही खूप मोठी बहुमजली इमारत त्यावेळेला होती. आणखीन काही बहुमजली इमारती होत्या, सगळ्या त्याच्या आसपास झोपडपट्ट्या होत्या. आणि ही जी विसंगती आहे त्याच्यामधली की एका बाजूला टोलेजंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पायाशी असलेल्या झोपडपट्ट्या. तर हे मला त्या काळातच 9वी-10वीत असतानाच मला ही विसंगती असं वाटलं की याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे. तर ती एका टोलेजंग इमारतीच्या खालच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी एक डुकरीण आणि तिची पिलं असतात. आणि ती मेटाफर मी श्रीमंती, गरिबी आणि झोपडपट्टीतली माणसं, आणखीन श्रीमंत माणसं, आणखीन ती अत्यंत यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघतात, त्यांच्या दृष्टीने चिखलात लोळणारी डुकरं आहेत ही माणसं, आणखीन ही त्यांची मुलं, अशी ती कविता होती. त्याच्यात जिने खोपटा दिलं म्हणजे जणू चिखलातील काळे डुकरे, अशी काही ती त्यातली लाईन होती. लॉंग अँड शॉर्ट ऑफ द स्टोरीज की ती तेंडुलकरांनी निवडली आणि ती महाराष्ट्र टाइम्समध्ये रविवारचा मटा त्यात छापून आली होती. ती आनंद वाटला होता तेव्हा की अरे आपण लिहिलेलं असं छापून ही येऊ शकतं. आणि ते सुद्धा विजय तेंडुलकरांसारख्या एका मोठ्या माणसाकडनं त्याची निवड झाली, असा मला खूप आनंद झाला होता. परत तिकडे असंच आहे की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्या कविता करायचो ना, माझे आजोबा हे हौशी कवी होते. ते रोज एक कविता करायचे. मग ते खरं तर सारख्या कविता करायचे आणि त्यांनी कविता केली की ते फक्त मला दाखवायचे, बाकी कोणाला दाखवायचे नाहीत. आणि माझी मराठी भाषा चांगली होती आणि मी शाळेत असताना हे सगळे वृत्त, छंद वगैरे असतात ना, मग भुजंगप्रयात आणि शिखरिणी, मंदारमाला वगैरे, हे मला फार आवडायचं. तर माझा तो अभ्यास चांगला असल्यामुळे ते मला त्या कविता वाचायला द्यायचे. मग मी त्यांना सांगायचं की बाबा हे तुमचं जे आहे ते त्या मीटरमध्ये नाही आहे किंवा त्या वृत्तात नाही आहे. मग हा शब्द जर का आपण याच्याऐवजी असा लिहिला तर काय होईल, मग तो बरोबर वृत्तात बसेल. तर आजोबा कविता लिहायचं, आणखीन मी त्या दुरुस्त्या करायचो. त्यातनं मग या सगळ्या कविता करायला मी सुरुवात केली. आणि सुरुवातीला अगदी अत्यंत गोड, अत्यंत भावूक अशा प्रकारच्या कविता मी करायचो. आणि मग हळूहळू हे जे विद्रोह जो आमच्यात झिरपत गेला पुढे पुढे, मला हे विश्वास ठेवू वाटत नाही याच्यावर की तुम्ही गोड कविता करा. अगदी गोड कविता करायचो. मला माझी पहिली कविता आठवते, ती होती पिंजऱ्यातल्या पोपटाचे आत्मवृत्त, अशी कविता होती. आणि मी असा खूप विचार करून ती लिहिली होती की तो पिंजऱ्यात अडकलेला पोपट काय विचार करत असेल.
ती कविता मला अजूनही पाठ आहे आणि ती मी अशी बंकस म्हणूनच सगळ्या लोकांना सांगत असतो. आज मला हा ऐकायची. बंकस म्हणूनच सांगतो मी. नको मला हा सोन पिंजरा, नको मला चांदीची वाटी, झुरवतो मी त्या रानासाठी रानासाठी रानासाठी, आई गं. अशी ती कविता होती. तर माझे वडील त्याला फार कौतुक होतं माझं, हा कविता लिहितो म्हणून त्यांनी एक वही आणून त्यात ते मी लिहिलेल्या कविता उतरवून काढायचे. बर. तर त्यांनी चांदीची वाटी मधला दी रस्व लिहिला होता. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही हे चुकीचं लिहिलं आहे. नको मला चांदीची वाटी, हा दी मला दीर्घ पाहिजे. मग त्यांनी त्याच्या खाली रेंग मारून उजवीकडे दी दीर्घ काढला. इतका मी म्हणजे काय म्हणूया ना, चिकित्सक म्हणण्यापेक्षा सुद्धा मूर्ख होतो. पण त्या अशा गोड गोड कविता करून करून हळूहळू माझे एक मामा होते, ते घरी आले की कविराज अशी मला हाक मारायचे. आई म्हणायची बघा हा चाइल्ड प्रॉडिजी वगैरे म्हणतात ना, की हा लहानपणापासून कविता करतो वगैरे. मग मला हळूहळू या गोष्टीचा कंटाळा यायला लागला की आपलं हे कवी वगैरे म्हणतात ना, हे काय फारशी बरोबर नाही आहे गोष्ट. पण इतका आमच्याकडे विपर्यास होता की एका बाजूला मी कविता करायचो आणि दुसऱ्या बाजूला मी मल्लकाम करायचो महाराष्ट्र मंडळात जाऊन. मग शब्दांची कसरत, शरीराशी कसरत, असं माझं सगळं मिश्र आयुष्य होतं असं म्हणायला मला हरकत वाटतं हे नाही. बॅलन्स पुरुषाचं, कसं? बॅलन्स्ड पुरुषाचं एक इम्बॅलन्स आहे सगळा. विसंवाद आहे पूर्ण. तोल ढासळलेल्या पुरुषाचं लक्षण आहे. कारण नाही ठरलेलं होतं नाही की मुलांनी अभ्यास करायचा, व्यायाम करायचा, कला जोपासायची. हे 3 बॉक्स जर का तुम्ही टिक केलेत तर तुमचं संगोपन चांगलं आहे, अशी आपल्याकडे एकेकाळी धारणा होती. हे 3चं सूत्र फार पुढे चालायचं. म्हणजे तुम्ही मोठेपणी आहे जर डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं किंवा वकील व्हायचं. 3 ही त्रिसूत्री ना, विविध प्रकारची त्रिसूत्री आमच्या आयुष्यामध्ये आमच्यावर डांबली गेली, लादली गेली. त्यातलं हे होतं कविता बिविता. बी स्ट्रॉंग, रडू नकोस, हे कधी तुम्हाला तुमच्या काळात सांगितलं गेलं का? किंवा निळा रंगच वापर? नाही नाही नाही, असं काही नाही सांगितलं गेलं. रडू नकोस वगैरे नाही सांगितलं गेलं. मी आणि माझा भाऊ भयंकर मारामाऱ्या करायचो. बर. माझा मोठा भाऊ होता, तोही मल्लकाम करायचा आणि तो माझ्यापेक्षा चांगला जास्ती धष्टपुष्ट होता. बर. आणि आमच्या अगदी फालतू गोष्टींवरनं रोज भांडण आणि मारामाऱ्या व्हायच्या. आणि मारामारी करायची नाही हे आम्हाला संस्कार आमच्यावरती होते. तर आम्ही सायलेंट फाईट करायचो. म्हणजे किती जरी मारामारी झाली तरी तोंडात एक अवाक्षर काढायचं नाही. बर. फक्त आम्ही पडल्याचे फरशीवरती जे काही आवाज आहे तेवढे आवाज फक्त आईवडिलांना ऐकू जायचे. बाकी तोंडातनं ब्र नाही काढायचा, हा ऊ काही नाही करायचं. म्हणजे समजा आपण टेलिव्हिजनचा व्हॉल्यूम ऑफ करून जर का फाईट सीन बघितला ना, ते कसं वाटेल अशा फायटिंगच्या सगळ्या आमच्या तारा होत्या. पण हे जास्त कठीण आणि क्रुएल आहे. जोरात कोणीतरी कोणाला तरी मारा तरी त्यांनी फक्त ओरडायचंच नाही. अजिबात. बापरे. पण त्यात एका पॉइंटला असं ही व्हायचं, ओढवून घेतलेली गळचेपी होती. नाही पण एका पॉइंटला असं व्हायचं त्याच्यामध्ये की एका पॉइंटला तो मला नामोरम करायचा, त्याची शक्ती जास्ती होती. आणि मग मी जो काही गळा काढायचो आणि मग तुम्ही लहान भावंड होता. हा मी लहान होतो, तो मोठा होता माझ्यापेक्षा. मग मी गळा काढला की मग आई मला वाचवायला धावून यायची. मग रडणं माझ्याकरता हत्यार होतं तेव्हा. त्यामुळे रडायचं नाही वगैरे असं काही नव्हतं. अगदी स्वच्छंदपणे फक्त मी ते वापरलं माझ्या रडणं कायम. पण नंतर मला आई पण मला मारायला लागली. म्हणजे अगदी मला एक लहानपणची माझी मारामारी आठवते. स्टॅम्प्स जमवायचा आमचा छंद होता, मी आणि माझा भाऊ. बरं. पोस्टल स्टॅम्प्स असतात, आता बंद झालेत. पूर्वी तुला कल्पना पण नसेल की अशी परगावून पत्रबित्र लिहायचे लोक आणि त्या पत्रावरती असे पाकिटावरती स्टॅम्प चिकटवलेला असायचा. बर. माहिती का तुला? हो, म्हणजे ऐकिवात आहे, मी बघितलं नाहीये. पण मग तो ते पाकिट घ्यायचं, मग ते पाकिट स्टीमवरती वाफेवरती तो स्टॅम्प काढायचा, तो स्वच्छ करायचा. हा मग सांगतोय मी. मग शाई पेनात भरायचे दिवस, ते धोतीतनं अशी शाई काढायची पेनात भरायची वगैरे, त्या काळात सांगतोय मी. इंग्रज नुकतेच गेले होते, अजूनही त्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकू यायच्या. ते दिवस सांगतोय मी तुला. तर ते स्टॅम्प्स आम्ही जमवायचो आणि मग काही स्टॅम्प्स मी आणलेले असायचे, काही स्टॅम्प्स त्याने आणलेले असायचे आणि ते कलेक्शन मात्र आमचं एकत्र होतं. आणि मग एक्सचेंज नावाचा मोठा प्रकार असायचा की हा स्टॅम्प देऊन तो स्टॅम्प घेतला, त्रिकोणी स्टॅम्प देऊन अष्टकोनी स्टॅम्प मिळवला वगैरे, असं एक्सचेंज बार्टर खूप चालायचा.
तर माझं त्याला असं म्हणणं होतं की मी हे चांगलं करतो जास्ती तुझ्यापेक्षा, मी चांगले स्टॅम्प्स आणतो. तो म्हणला की तू मूर्ख आहेस, तुला मी हात लावून देणार नाही. आणि एकदा असंच काहीतरी आमचं खूप भांडण झालं आणि स्टॅम्प्सवरनं मोठी मारामारी झाली आमची. आणि रडलो मी नेहमीप्रमाणे. आई आली आणि आई म्हणली की तुम्ही माझा जीव गेला आता भांडून भांडून, काय केलं की तुम्ही भांडणार नाही. तर मी तिला म्हटलं वाटण्या. म्हणजे वाटण्या म्हणजे वाटण्या आपण म्हणतो ना इस्टेटीच्या वाटण्या करूया वगैरे असं. बरं तेव्हा मी होतो 7वीत. तर मला आईने धुतला. आई मला म्हणले का तुझं वय किती, आणखीन तू आत्तापासून तू वाटण्या वगैरे म्हणायला लागलायस, मोठेपणी जाऊन तुम्ही खून पाडाल एकमेकांचे. तर अशा तेव्हा रडणं हे अस्त्र आहे आणि ते अस्त्र मी लहानपणी खूप वापरलं. अर्थात मोठेपणी ते बंद झालं. याचं कारण ते रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण म्हणून त्याच्याकडे आपण बघायला लागलो एका पॉईंटला. आणि तू काकूबाई आहेस का रडायला, तू काय मुलगी आहेस का वगैरे, हे हळूहळू तो मॅचो जो त्याच्यातला जो बिल्डअप असतो तो मॅचो बिल्डअप यायला लागला. आणि आम्ही वाढलो तेव्हा अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन अशी इकडे एक बिडी ठेवून फायटिंग करणारा वगैरे, तो आमचा आदर्श म्हणजे काही जे आदर्श होते त्यातला तो एक होता. मग आमचा शिफ्ट साने गुरुजींपासून अमिताभ बच्चनपर्यंत झाला आहे. तर साने गुरुजी माहिती आहेत ना? हां, चांगलं आहे. तर साने गुरुजी मी अतिशय समोरच्यावर प्रेम करा, राम आलास करे, रहीम तू आलास करे, या रे सगळे बसूयात रे, आईवरती प्रेम करा, आई मुलांवर, असं सगळं ते खूप गोंडस लोबस असं सगळं होतं. आणि दुसऱ्या बाजूला एकदम अमिताभ बच्चन रफ अँड टफ. आणि आम्ही वेस्टर्न सिनेमा पण खूप बघायचो. मी बघायचो पुष्कळ. क्लिंट इस्टवूड, रॉबर्ट रेडफोर्ड, सगळे वेस्टर्न फिल्ममध्ये सारख्या गन्स काढून ते समोरच्याला ठा 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 करून मारत असतात. चार्ल्स ब्रॉन्सन वगैरे असे आमचे हिरो होते. मग आम्ही असे थोडे तरुण असताना ब्रूस ली वगैरे आले, कुंगफू वगैरे आलं, आता ताईची असं आलं नवीन, आमच्याला कुंगफू असं आलं. तर ते आपण तिथेच असतो, हे येतं आणि जातं. तर ताईची, मामाची, काकाची अशा सगळ्या गोष्टी आहे का आपण लहानाचे मोठे झालो आहे. सो पॉईंट इज दॅट की तसं रडणं हा प्रकार काही लहानपणी टळला नाही, मोठेपणी कमी झाला अर्थात. आणि जसं तू म्हणालीस तसं अपब्रिंगिंग आहे. तुम्ही मुळू रडूबाई असता कामा नये, तुम्ही असे स्ट्रॉंग बलवान पुरुष असंच असलं पाहिजे. डोळ्यातनं पाणी काढून तो मर्द कसला, असं आमच्यावरती बिंबवलं गेलं आणि आम्ही तसंच वाढलो. तुम्ही हे सगळं सांगताय ती मुंबई होती का? म्हणजे तुम्ही मुंबईत? मी दोन्हीकडे वाढलोय. मी पुण्यात आणि मुंबईत दोन्हीकडे वाढलोय. याचं कारण आमच्या अगदी छोट्या छोट्या सुट्ट्या जरी असल्या शनिवार रविवारच्या तरी ते मुंबईत जायच्या. कारण तर मुंबईत घर होतं. आणि माझ्या आजीला खूप आमच्याबद्दल प्रेम होतं, त्यामुळे ती आम्हाला शनिवारी शाळेची सुट्टी झाली की आम्हाला मुंबईला घेऊन जायचे. आणि मग शाळेत तशा एरवी सुट्ट्या पण असतात ना, गणपतीची सुट्टी, ही सुट्टी, ती सुट्टी, त्या सगळ्या सुट्ट्या मुंबईत. त्यामुळे मला दोन्हीकडचे खूप संस्कार आहेत. आणि त्यानंतर मी कॉलेजला मुंबईला गेलो, पुढे सेंट झेवियर्सला. मग तिकडनं मग मुंबईत झेवियर्स, रुईया. मग नंतर मी ट्विन सिटिझनशिप मला आहे असं म्हणतो. मला मुंबई पुणे दोन्ही शहरं एक पाय इकडे एक पाय तिकडे असं आजही आहे. मला ॲक्च्युली म्हणूनच विचारायचं होतं की त्यावेळेचं मुंबई आणि पुणे मला दोन्ही ऐकायचं की कसं होतं, कसं वेगळं होतं आजपेक्षा. त्या काळचं पुणे आणि आत्ताचं पुणे याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा एवढी वाहनं नव्हती. याचं कारण मुळातच बजाज आणि लॅम्बरेटा या दोन प्रकारच्या स्कूटर मिळायच्या आणि फियाट आणि अँबॅसेडर या दोन प्रकारच्याच गाड्या मिळायच्या. त्यामुळे एवढी वाहनं रस्त्यावरती नव्हतीच. आणि ती स्कूटर वगैरे मिळायला सुद्धा खूप वेळ लागायचा. म्हणजे बजाजच्या स्कूटरला नंबर आल्यानंतर 12 वर्षांनी एक स्कूटर मिळायचे. इतके दिवस तुमचा स्कूटरचा नंबर लागायला लागायचे. फोन नव्हते, म्हणजे फोन मिळायला सुद्धा 10 वर्ष लागायची. रेल्वेचं रिझर्वेशन पण नाही मिळायचं. गॅसच्या सिलेंडरला सुद्धा 3 महिने लागायचे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची कमतरता हा त्या काळचा मूलमंत्र होता. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. आणि ते सगळं आपल्या सरकारनेच तेव्हा ते संपूर्णपणे दाबून ठेवलं होतं. कारण आपण एक रशियन फॉर्म्युला अवलंबला होता स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये. आणि ती सगळी रशियन फिलॉसॉफी होती की
सगळ्यांना कायम बुकेलच ठेवा, सगळ्यांना कायम कशासाठी तरी आस लावून बसलेले ठेवा, म्हणजे मग त्यांना मग बाकीच्या गोष्टी त्यांना डोळ्यासमोर येत नाहीत. म्हणजे तुम्हाला त्या 2 किलो साखर मिळवण्यासाठीच एवढी धडपड करायला लागते की सरकार काय उपद्व्याप करते तिकडे तुमचं लक्षच जात नाही. तर ते एक सगळ्या गोष्टींची कमतरता, सतत कसला तरी अनुशेष, ही या काळात आमची पिढी जन्माला आली तरी आम्ही तर सगळं नंतरचं ट्रान्झिशन बघितलं आहे. म्हणजे तिथपासनं ते प्रत्येक गोष्टीची विपुलता, कमतरता ते विपुलता, हा सगळा प्रवास आम्ही बघितला आहे. पण त्या काळच्या पुण्यामध्ये त्यामुळे रस्त्यावरती वाहनं कमी असायची, लोकसंख्या एवढी नव्हती. पुणे विद्येचं माहेरघर असं जरी म्हटलं तरी सुद्धा एवढी कॉलेजेस नव्हती. मग आज पुण्यामध्ये 7 ते 8 लाख स्टुडंट पॉप्युलेशन आहे. त्या काळी पुण्यामध्ये एवढी स्टुडंट पॉप्युलेशन नव्हती. इंजिनिअरिंग कॉलेज एक होतं. आज पुण्यामध्ये 21 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि पुण्याच्या आसपास 50 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्यामुळे हा स्टुडंट इन्फ्लो एवढा नव्हता. इंडस्ट्री म्हटलं तर फक्त पिंपरी चिंचवडमध्ये थोडी इंडस्ट्री होती. आय टी म्हणजे काय कोणालाच माहीत नव्हतं. आपल्याकडे फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्री, टेल्को, आणखीन बजाज एवढ्याच होत्या. आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक नावाची एक कंपनी होती. एवढ्याकरता पूर्ण नोंद होतं. आणि खडकीची ॲम्युनेशन फॅक्टरी. तर इंडस्ट्रियली सुद्धा आपण खूप पुणे एवढं मोठं नव्हतं. बट इट वॉज अ व्हेरी कल्चर्ड सिटी. म्हणजे पहिल्यापासून तेव्हा पुणं संगीत असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, या सगळ्याकरता ओळखलं जात होतं. म्हणजे मी अगदी माझ्या लहानपणी सवाई गंधर्व संगीत महोत्सव अगदी कडेवर जाऊन वडिलांच्या बघितलेला आहे. शास्त्रीय संगीत ऐकलेलं आहे. किंवा आता या ज्या आपल्याकडच्या पुरुषोत्तमसारख्या नाट्य चळवळी आहेत, स्पर्धा आहेत, या सगळ्या आम्ही तेव्हा बघितल्या आहेत. ते एक भारलेलं वातावरण नाटकाचं बघितलं आहे. आता ना तर सगळं या गर्दीमध्ये आणखीन या गोंगाटामध्ये सगळं लोक असं दबलं गेलं आहे. सगळं असतो अजून, नाही अशातला भाग नाही, परंतु ते लोप पावलं आहे. म्हणजे आणि गोंगाट खूप वाढला आहे. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो की गणेशोत्सव नावाचा प्रकार होता. म्हणजे मी ज्या कॉलनीत राहायचो, विजयनगर वसाहत, विजयनगर कॉलनी म्हणून होती, तिथे आमच्याकडे गणपती 10 दिवस कार्यक्रम असायचे. त्यात लहान मुलांनी केलेलं नाटक असायचं, महिलांनी केलेलं नाटक असायचं, मोठ्या मुलांनी केलेलं नाटक असायचं, एक सिनेमा असायचा, कॉलनीतल्या लोकांचा ऑर्केस्ट्रा असायचा, विविध खेळांच्या स्पर्धा असायच्या. हे सगळं गेलं आता. आता एक देखावा, एक DJ, टावर्स, गोंगाट, आणखीन एक अत्यंत बिभत्स मिरवणूक, हे आत्ताच्या गणेशोत्सवाचं स्वरूप आहे. आणि ज्या प्रमाणात त्यात पैसा आला आहे, म्हणजे आमच्याकडे वर्गणीसाठी काही लोक वर्गणी द्यायचे, काही लोक द्यायचे पण नाहीत. परंतु आता ज्या पद्धतीने वर्गणी गोळा केली जाते, ज्या पद्धतीने बाजार झाला आहे, सगळा श्रद्धेचा बाजार झाला आहे, गणेशोत्सवाचा बाजार झाला आहे, हा बाजार नव्हता. हा फार मोठा फरक आहे. म्हणजे एक सुसंस्कृत शहर ते एक बकाल शहर, हा जो पुण्याचा प्रवास आहे, हा पुण्याचा प्रवास अत्यंत क्लेशदायक आहे. मी खूप चांगलं पुणं बघितलं आहे. आणि मुंबईच्याबद्दल सुद्धा तेच आहे. मी गिरगावात लहानाचा मोठा झालो, नंतर पण एक 7-8 वर्ष मी कॉलेजला असताना गिरगावातच राहिलो होतो. ट्रेनमध्ये शिरता यायचं, BSTमधनं प्रवास करायला गंमत यायची. दक्षिण मुंबईमध्ये गेल्यानंतर तो सगळा जो फोर्ट, आणखीन बॅलॅट पियर असेल, तो सगळा जो भाग होता, तो भाग अत्यंत सुंदर होता. गर्दी नसायची, गुन्हेगारी होती. म्हणजे तेव्हा पण हाजी मस्तान, करीमलाला, युसुफ पटेल हे डॉन होते, परंतु रस्त्यावरती गँग वॉर नाही व्हायची. ते त्यांच्या निशमध्ये त्यांचे काळे धंदे करायचे. म्हणजे प्रत्येकाला कशी ना समज होती की काळे धंदे कसे करावेत. हाजी मस्तानकडनं शिकावं, युसुफ पटेलकडनं शिकावं. की म्हणजे दादरमध्ये उदाहरणार्थ त्या काळामध्ये की दादर हा अत्यंत उच्चभ्रू लोकांचा भाग मानला जातो. पण त्यात पण अरुण आपला अश्विन नाईक, अमर नाईक, मन्या सुर्वे असे नरपुंगव जन्माला आलेले आहेत. त्या दोन्ही संस्कृती छान एकमेकांच्या बरोबर नांदताना आपण बघितल्या. पण नंतरच्या काळामध्ये जे गँग वॉर झाले, नंतरच्या काळामध्ये जी एक परत बकाली आली, हिंसा आली मुंबईमध्ये, खूप परप्रांतीयांचे लोंढे आले आणि आता खूप बकाल झाले. तुम्ही मुंबईत ट्रेनमध्ये शिरू शकत नाही. तुम्ही मुंबईतल्या उपनगरांमध्ये गेला, तुम्ही रस्त्यावरून चालू शकत नाही. तुम्ही मुंबईचं मराठीपण घालून बसला आहेत, तुम्ही मुंबईची संस्कृती घालून बसला आहेत. इट्स अ बिग केऑस. मुंबई हे शहर नाही आहे, मुंबई हा एक मोठा केऑस आहे. त्या केऑसमध्ये आपण कुठे आहोत हे कोणाला कळत नाही, इतका मोठा आवाज आहे. तर त्या दृष्टीने पण मुंबईचं एक जे बकालीकरण जे झालेलं आहे ते पण मी पाहिलं आहे. तर मला वाईट वाटतं. म्हणजे काही निमित्ताने परदेशात जाणं होतं, तिकडच्या
शहरांना भेटी देणं होतं, तर त्यांनी संस्कृती जपली म्हणजे काय फक्त इमारती जपलेल्या नाही आहेत. त्यांनी त्यांचं म्युझिक जपलं आहे, त्यांनी त्यांचं थिएटर जपलं आहे, त्यांनी त्यांच्या लायब्ररीज जपल्या आहेत, त्यांनी त्यांच्याकडचं जे जे कल्चर म्हणल्यानंतर, संस्कृती म्हणल्यानंतर त्याची जी जी ठळक उदाहरणं असतात सगळी त्यांनी छान जपली आहेत. आणि ती माणसं तिकडे जातात, ते अटेंड करतात, ते बघतात, ते वाचतात. आपल्याकडे ना आता एक मोठा असा रोड रोलरसारखं असं सगळं सपाट होत 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 ते इतकं अजस्र आहे आणखीन की ते कोणी थांबवू शकत नाही, त्याच्यावर कोणी काही करू शकत नाही. हा जो आता हतबल झालेला जो काही आपल्याला एक मुंबईचा सगळा हे बघायला मिळतोय, सगळे त्या मुंबईच्या राक्षसासमोर सगळे हतबल झालेले आहेत. आणि तो पुण्याचा पण आता राक्षस झाला आहे. आता मी फर्ग्युसन रोडला राहतो, मी राहूच शकत नाही तिथे. आता अशी गोष्ट आहे, आता जर का मी घरी जायचं ठरवलं तर मला एकतर खूप कपडे विकत घ्यायला पाहिजेत, 100 रुपये 3 करत नाही तर मी आता घरीच जायचं नाही. माझ्या घराच्या बाहेर पूर्ण बाजार आहे. फर्ग्युसन रोड हा कंप्लीट बाजार झालेला आहे आणि ते अनधिकृत आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं चाललं आहे, कोणी थांबवत नाही. तुम्ही सकाळी जर का आमच्या रस्त्यावरती आलात, कचऱ्याचे ढीग असतात, सगळ्या लोकांनी टाकलेले रिकामे ग्लासेस असतात, बिअरच्या बाटल्या असतात, कचरा कोंडी असते. हे काय शहर आहे का? ही काय तुमची संस्कृती आहे का? हे अतिशय क्लेशदायक आणि घाणेरडं आहे. ती रशियन फिलॉसॉफी आपण फॉलो आता करत नाही म्हणून हे सगळं. सोशलिस्ट नाही आपण ना, कुठलीच फिलॉसॉफी फॉलो करत नाही. हमारी ओन वी हॅव आवर ओन फिलॉसॉफी. त्याला काय म्हणलं ना, तो शाहरुख खानचा सिनेमा कुठला होता काय, ऐसे ही हम है इंडियावाले काहीतरी होता ना ते, हम तो भैया ऐसे ही आहे. मग आम्ही रस्त्यावर थुंकणार, आम्ही रस्त्यावरतीच कचरा टाकणार, आम्ही वाटेल तसं पार्किंग करणार, आम्ही जे जे अनऑथराइज्ड आहे ते सगळं करणार. मग हे सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं मग आम्ही तिथेच खरेदी करायला जाणार. मग आम्ही आमच्या मुलांना आमच्या समोर बसवून बाईकवरती सिग्नल तोडण्याचं प्रशिक्षण लहान वयापासून देणार. आपल्याला फिलॉसॉफी किंवा आपल्याकडे की नवीन फिलॉसॉफी उदयाला आली आहे की आम्हाला काही फिलॉसॉफीच नाही आहे. हीच ती फिलॉसॉफी. ॲब्सेन्स ऑफ फिलॉसॉफी इज द फिलॉसॉफी असं आपण म्हणू शकतो. पितपीत बोलायचं आहे का? हो, ऑफकोर्स. तर मुंबईचं असं बकालीकरण झालं, पुण्याचं असं बकालीकरण झालं, शहरीकरण म्हणता म्हणता आपण जी काही आपली संस्कृती होती ती सगळी घालवून बसलो आणि आपण आरडाओरडा करणं पटायच झालेलो आहोत की आमच्यावरती कसं आम्हाला सुविधा मिळत नाहीत, आम्हाला शांतता मिळत नाही, आम्हाला रस्त्यावर नीट चालता येत नाही. पण तुम्हीच सगळं करता ना. तुमच्यासाठी सिग्नल्स बनवले, तुम्हीच पाळत नाही, म्हणून मग कोणतरी येऊन तुम्हाला उडवतो आणि तुम्ही मरता. रस्त्यावरती आता सुरक्षितता राहायला नाही. कुठे आहेत पोलीस? अरे तुम्ही कुठे आहात? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सुरक्षा का लागते? तुम्हाला एक सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ लॉ काही आहे की नाही? हा लॉलेसनेस तुम्ही करता आणि सगळीकडे पोलीस कसे ठेवून चालतील? प्रत्येक माणसामागे 2 पोलीस लागतील. आपण जर का आपण करतो ते गुन्हे बघितले ना, तर प्रत्येक माणसामागे एक मार्शल की वागता ते चांगलं आहे की नाही आणि तुम्ही कायदे पाळता की नाही ते बघायला प्रत्येकाच्या मागे 2 पोलीस. मग तुम्ही लाच देता की नाही हे पकडायला कोणतरी पाहिजे. तुम्ही ट्रॅफिक सिग्नल पाळता की नाही ते बघायला एक पोलीस पाहिजे. तुम्ही कर चुकवता की नाही बघायला कोणतरी पाहिजे. कसं आहे, माझं असं मत आहे की इंग्रज गेलेत यावर अजून अनेक लोकांचा विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की अजून इंग्रजांचंच राज्य आहे आणि आपण जेव्हा कायदे मोडतो तेव्हा आपण त्यांचा विरोध करतो, आपण इंग्रजांना धडा शिकवतोय असं त्यांना वाटतं. त्यांना माहितीच नाही भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. आपल्या सरकारविरुद्ध आपण असे का वागतो? आपल्या लोकांचंच सरकार आहे ना ते. पण ते जे जाज्वल्य आपल्याकडे क्रांतिकारी ज्योत जी पेटवलेली आहे ना ती अजून विझलीच नाही आहे. त्यांना अजून कल्पनाच नाही की भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. आता या गोष्टीला जवळजवळ खूप 47 ते आता 26पर्यंत आपण आलो ना, 80 वर्ष पूर्ण होतील. पोचलं नाही त्यांच्यापर्यंत अजून की इंग्रजांचं राज्य गेलं, आता आपलंच राज्य आहे, ते आपणच चालवायचं असतं. हे मान्यच नाही लोकांना अजून. असं माझी थिअरी आहे. रुपाली थिअरी म्हणतो मी त्याला. रुपालीवरती हा रोज सगळे असे अनेक विद्वान जमतात आणखी ते त्यांच्या वेगवेगळ्या थिअऱ्या मांडत असतात. बरं, मला सांगा, हे वैशाली रुपाली ऑब्सेशन काय आहे? जो पुढे एका माझ्यासमोर येतोय तो वैशाली आणि रुपालीशिवाय पुढे जात नाहीये. मला याच्याबद्दल एक ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन कसाला? हा रिकाम टेकडेपणा आहे पुण्याचा. कारण पुण्यामध्ये ना कट्टा टाकणे हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार पेशव्यांच्या काळापासून आहे. पण हॉटेल्स एवढी आहेत की आहेत ना, रेस्टॉरंट. नाही तिथे ना ते प्रत्येक ठिकाणची एक संस्कृती असते.
म्हणजे तरी तुम्ही काही आता मिस केलेत. मी आता रुपाली वैशाली आत्ताची नावं झाली. पूर्वी डिलाईट नावाची एक कॅफे होती, कॅफे डिलाईट. हो बर. मी आता जिथे सागर आर्केड नावाची बिल्डिंग आहे ना फर्ग्युसन रोडला, तिथे पूर्वी डिलाईट नावाचं एक रेस्टॉरंट होतं. बर. ते विद्रोही तरुणांचं रेस्टॉरंट होतं. मग तिथे सिगरेट कोणी ओढायचे, सगळे विडे ओढायचे, सगळ्यांना झब्बे घालायचे, सगळ्यांना शबनम बॅग घेऊन फिरायचे, सगळे आई वडील आमचं रक्त पितात असं म्हणायचे, हे जग पेटवून दिलं पाहिजे असं म्हणायचे, देशी दारू प्यायला पाहिजे याच्यावर लोकांचा ठाम विश्वास होता. असं पण एक आणि तिथे सगळे एरवी लोक बोलताना मार्क्स, लेनिन, होचिमिन, चे गवेरा, फिडेल कॅस्ट्रो ही नावं सतत तुमच्या तोंडून यायला पाहिजेत. आणि तुम्ही सतत पॉलिटिकल असलं पाहिजे, तुम्ही सतत संस्थेच्या आणि सिस्टीमच्या विरोधामध्ये असलं पाहिजे. असं एक रेस्टॉरंट होतं. मग त्याच्या पुढे गेलं तर एक दीपा नावाचा एक बार होता, बार आणि रेस्टॉरंट असं होतं. मी फर्ग्युसन रोडचंच सांगतोय मी फक्त. त्या दीपामध्ये बटर चिकन खूप चांगलं मिळायचं, तर तेवढ्याकरताच चांगलं होतं. आणि मग रुपाली होतं, मग वैशाली होतं. आणि वैशालीवरती मग आम्ही पडीक म्हणायचो त्याला आम्ही, वैशाली पडीक, रुपाली पडीक. मला एकदा आठवतं मी सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत वैशालीत बसलो होतो. त्याचं कारण सारखे मित्र येत होते, जुने जात होते, नवीन येत होते. आता इतका त्याचं हे होतं ॲट्रिशन, मग रतीब एवढा होता की टेबल आम्ही सोडलंच नाही, तिकडेच होतो. आणि असं आम्ही दिवसेंदिवस करायचो म्हणजे. पण त्याच्यामध्ये एक खूप गप्पा, चर्चा, मजा आम्ही करायचो. तिकडे पण आम्ही एक कट्टा नावाचं अनियतकालिक काढायचो, जे त्या काळामध्ये भयंकर पॉप्युलर होतं. मग आम्ही मोटरसायकलच्या रेस खेळायचो, मग आम्ही काय वाटेल ते करायचो. अष्टविनायक रॅली बिली करायचो, किंवा मग तेव्हा आम्ही नाटकात काम, आम्ही काय वाटेल ते करायचो. तर ते मला असं वाटतं की ना, परत एक प्रकारचा विद्रोहच तो होता. घरी जायचोच नाही आम्ही अनेकदा. सगळं सकाळी एकदा बाहेर पडलं की एकदम 2-3 वाजता रात्री घरी जायचो. परत एकदा मला वाटतं ते एका ज्या प्रकारच्या आयुष्यात आमचं सगळं जडणघडण झाली, अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत वडील माझे सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही असा माणूस, आणि आम्ही म्हणजे सगळी व्यसनं केली आणि अगदी मनपूत केली. म्हणजे काही त्याचा विधिनिषेध न बाळगता अगदी व्यवस्थित सगळी व्यसनं केली त्या काळामध्ये. आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना एवढा धक्का बसला की अरे, आपल्या अशा एका साजूक तुपात घोळून काढलेला हा आपला मुलगा असा संस्कारहीन आणखीन असा वाया कसा काय गेला. पण नंतर मी त्यांना असं म्हणायचं की तुम्हाला असं का वाटतं की आम्ही वाया गेलो आहे म्हणून. वाया नाही गेलो आम्ही, आमच्या सवयी जरा बदलल्या आहेत फक्त, एवढंच आहे. तुमच्या सवयी वेगळ्या होत्या, आमच्या सवयी वेगळ्या आहेत. परंतु त्यांना एक माहिती होतं की आम्ही तरीसुद्धा काहीतरी चांगलं वाचतोय, आम्ही काहीतरी चांगलं करतोय. मी नुसतंच व्यसनं करतायत किंवा दारू पितायत असं नव्हतं. आम्ही दारू प्यायचो, मी काय असे जिंकून पडत नव्हतो, परंतु वी यूज टू एन्जॉय. आणि जे करायचं नाही म्हणून सांगितलं ना ते करायचं, हा नियम होता. सिगरेट ओढायची नाही का, ओढतो. तंबाखू खायची नाही का, खाऊन बघतो. मग आम्ही ते म्हणून असं बॉक्सेस टिक करतात तशी सगळी व्यसनं केली. आता या क्षणी मला ती काही सगळी व्यसनं सोडली मी, काही दारू बिरू थोडीफार पितो रोज. हां, तेवढं सोडलं तर बाकी व्यसन नाही राहिली ती. म्हणजे कारण त्या वयामध्ये ती व्यसनं केली आम्ही, नाही असं नाही. पण त्याहीपेक्षा जास्ती आमची व्यसनं होती ती ही होती की काहीतरी लिही, काहीतरी मासिकच काढ, नाटकच कर, सिनेमाच कर. ते जमून येणं आणि काहीतरी त्यातनं प्रोडक्टिव्ह करणं. ती सगळी जी मंडळी होती ना आमची, रुपालीवरची किंवा वैशालीवरची, अत्यंत क्रिएटिव्ह लोक होती. गुंड नव्हते. आम्ही सगळ्यांनी मिळून संगनमताने कोणाचं तरी टोळीयुद्ध किंवा कोणाला तरी जाऊन ब्लॅकमेल नाही केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून एखादी टेलिव्हिजनवरचा प्रोग्राम केला. आम्ही तसे बाकी उन्हाळापणा पुष्कळ केला, नाही असं नाही. पण हा स्थायीभाव नव्हता. स्थायीभाव काही लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणं होता. तर ती सगळी संस्कृती आम्हाला त्या वैशालीवरती, रुपालीवरती आम्हाला मिळाली, खरं सांगायचं तर. त्यामुळे तिथे आम्हाला खूप त्याबद्दल आम्हाला आत्मीयता, आणखीन प्रेम अजूनही आहे. मी अजूनही पुण्यामध्ये असलो की मी रुपालीवरती जातो सकाळी. याचं कारण, आणि किती तुम्हाला नवनवीन विचार ऐकायला मिळतात. मग आता आजच मला सकाळी कोणतरी सांगत होतं की एक्झॅक्टली पुतीनचं काय चुकतंय, एक्झॅक्टली हा कसा चुकीचा आहे डोनाल्ड ट्रम्प.
आणि आता इराणच्या लोकांनी काय केलं पाहिजे हे सगळं त्यांना एका कॉफीच्या कपात समजतं. जगातल्या कुठल्याही माणसाला ते सल्ला देऊ शकतात, त्याची उणी काढू शकतात, त्याच्या बुद्धीवरती शंका व्यक्त करू शकतात आणि त्याच्याहीपेक्षा काहीतरी बुद्धिमान चमकदार मी सांगू शकतो. हा एक अपरंपार कॉन्फिडन्स असलेली सगळी मंडळी तिकडे येतात. आता इतक्या महत्त्वाच्या लोकांपासून दूर कसं जायचं, आपल्याला त्यांना जाऊन रोज अर्धा तास तरी भेटलं पाहिजे. बरोबर. त्यांच्याकडनं आपल्या ज्ञानसंचयामध्ये 4 गोष्टी घेतल्या पाहिजेत, त्याशिवाय आपण तरी कसे सुधारणार. अशा पवित्र हेतूनच आम्ही रुपालीवर वैशालीवरती जातो. आता वैशालीवरती जात नाही आम्ही, कारण आता आसपासच्या मंडळींना बघून खेद होतो की अरे आता आता इथे आपण येण्याचं हे राहिलं नाहीये. ते अशा कविता आहेत ना, देखावे बघण्याचे वय सरून गेले, तसं वैशालीवर जाण्याचे वय सरून गेले. आता रुपालीवरती कसे पांढऱ्या डोक्याची लोक, म्हणजे केस नसलेल्या डोक्याची लोक आणि पांढऱ्या डोक्याची लोकही जास्ती असतात. ऑलमोस्ट सेमच. ऑलमोस्ट सेम आहे. विद्रोहाचा एक असं एक असतं ना की विशित जोपर्यंत तरुण असतो तोपर्यंत त्याला क्रांती करू वाटते आणि त्याच्यानंतर फक्त आहे त्यात निदान थोडा बदल करू वाटतो तो विशीनंतर, जेव्हा ॲक्च्युली कळायला लागतं की हे खरंच इतकं पॉसिबल नाही. तुमच्या बाबतीत हे काय होतं? नाही, असं अजिबात नाही आहे. मला अजूनही कधीच, आता आपण जरा काय म्हणतात त्याला, तू आता थोडासा सेटल हो, तुम्ही सेटल व्हा असं म्हणतात ना, की आता तुझं वय 25 झालं, तुला आता सेटल व्हायला पाहिजे. तर सेटल म्हणजे काय करायचं, तुला नोकरी असली पाहिजे, तू आता लग्न केलं पाहिजेस, तुला आता मुलं बाळ व्हायला पाहिजे, तू एक किमान 10 गोष्टींचे हप्ते लावून घेतले पाहिजेस. एक फ्लॅटचा हप्ता, एक गाडीचा हप्ता, त्या हप्त्यांमध्ये तू महिन्याच्या शेवटी मेटाकुटीला यायला पाहिजेस, म्हणजे तू सेटल होणार. बरोबर की नाही? आणि नवनवीन वस्तू तुझ्याकडे यायला पाहिजे म्हणजे सेटल होणार. माझ्याकडे आयफोन जर का असेल तर मी सेटल झालो. मग माझ्याकडे आता 16 असेल तर मी नाही, आता अनसेटल्ड आहे. आता 17 आला की मी सेटल होईल. माझ्याकडे 4 व्हीलर आला तर मी सेटल होणार आहे. म्हणजे तुम्ही सेटल होण्याच्या कल्पना अजूनही आहेत आणि मी ते अजिबात मानत नाही. त्यामुळे मी अजूनही सेटल झालो नाही आहे. आणखीन आय फाइंड अ लॉट ऑफ यंग पीपल की जे सेटल होण्याच्या नादामध्ये स्वतःला स्टॅग्नेट करून घेतात. हे 2 शब्द इतके जवळ गेलेत ना आता, सेटल होणं आणि स्टॅग्नेट होणं. पण त्यांच्यातली काही करण्याची उर्मी, काही करण्याची शक्यता, हे सगळे ते संपूर्णपणे बंद करून टाकतात आणि ते त्या कोलूला बांधलेल्या बैला सगळे तिथेच गोल 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 फिरत राहतात. हा आताचा सगळ्यात मोठा शाप आताच्या पिढीला आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यातनं बाहेर पडण्याच्या शक्यता खूप कमी झाल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आता इतकं त्या सगळ्या सिस्टीमनी बांधून टाकलेलं आहे ना. मग आता आमच्याकडे कोकणामध्ये खात्यापित्या म्हणून एक खात्यापित्या नावाचा एक माणूस असतो. तो खात्यापित्या म्हणजे काय, आपल्या घरी जो काम करायला येतो आणि त्याला फक्त जेवायला द्यायचं. खात्यापित्याला काही काम सांगितलं, अरे जरा ते हे काम कर, हे गोणी तिकडे नेऊन टाक, नारळ काढ, तो काढतो. आणखीन त्याला एक 10 नारळ काढले की 2 नारळ घेऊन जा. कॅशमध्ये काही नाही. खात्यापित्या म्हणजे बरं, त्याच्याही गरजा फार कमी असतात. तो कुठल्या तरी काहीतरी जेवतो, काहीतरी खातो, परंतु ते आयुष्य जगू शकत होता माणूस, शहरातला सुद्धा. लाईफ वॉज सिम्पल. पण तुमच्याकडे आता कॅश असल्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही आता UPI तुमच्याकडे असल्याशिवाय, आणखीन तुम्ही 50-100 रुपये कोणाला तरी ट्रान्सफर करू शकल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही आता, असं आहे. आणि त्याच्यामुळे तुमची सगळी नाकेबंदी झाली असं माझं मत आहे. मी आज एका महिन्याला जर का नाही पैसे कमवले तर मी जगू शकत नाही आता. पूर्वी खरंच तसं नव्हतं. आमचे अनेक मित्र काही न करता इतके आनंदात जगले. मित्रांकडनं पैसे उधार घेऊन, समोरच्याच्या ताटातलं खाऊन, लोकांनी दिलेली दारू पिऊन आनंदात जगले. खरंच त्यांनी काही आयुष्यात कधी केलं नाही. पण आता एवढी प्रेशर्स आहेत ना की नाहीच करूच शकत नाहीत लोक तसं. हा मला वाटतं की सगळ्यात मोठा विद्रोही न होण्यामागचं कारण हे आहे. आता लोक विद्रोहच करू शकत नाहीत. यू हॅव टू कमिट टू द सिस्टीम, आणि सिस्टीम तुम्हाला पूर्णपणे गुंडाळून टाकते. म्हणजे तुम्हाला फार त्याने आता वीट ठेवलेली नाही आहे. फार काही तुम्ही करू शकत नाही. बापरे, रियालिटी चेक्सच बसतात मला. रियालिटी चेक्स बसतायत खूप. नाही, चेक काय नाही, ही रियालिटी आहे. आपण सगळेच फेस करतोय ती. खरे. तुम्ही वयाच्या 25शीत बाप झालात. हो. मी वयाच्या 20व्या वर्षी लग्न ठरवलं.
एक्झॅक्टली, म्हणजे त्याआधी लग्नावरच येते, म्हणजे क्रम बरोबर. सो तुम्ही वयाच्या 20शीत लग्न कसं काय केलं होतं? काय मला असं माहित नाही आता, म्हणजे तेव्हा अविचार होता सगळा. अविचार अविचार म्हणून मुख्य चालायचं नाही, त्याच्याबद्दल तक्रार काही नाही, पण तेव्हा असं वाटलं की आपण आता लग्न करावं. मी प्रेमात पडलो. आता ऍक्च्युली हेही सिम्पल राहिलं नाहीये इतकं. हा, मी आता म्हणजे असं तुम्ही आधी स्पेंड टाईम टुगेदर आणखीन हे करा. मी आय स्पेंड अ लॉट ऑफ टाईम टुगेदर. मी 20व्या वर्षी माझं हे सुरू झालं, कोटिंग सुरू झालं. आणखीन आय मॅरिड ॲट द एज ऑफ 23. सो 3 वर्ष तरी आम्ही डेट करत होतो. परंतु मला असं तेव्हा जेन्युइनली वाटलं की ना मला लग्न केलं पाहिजे. का मी त्याला सांगू शकत नाही. बरं, गंमत अशी आहे की त्या वेळेला ते वाटतं. आता मी नाही विचार करू शकत. हा, बरोबर. मग तेव्हा बरोबर आहे का चूक आहे पण कळायला मला काही स्कोप नव्हतं की मी तो विचार पण नाही केला. खरं तर ना बऱ्याच वेळेला इन्स्टिंक्टवरच मी जगत आलो आहे. या क्षणी वाटलं हे करायचं, त्या क्षणी मी ते केलं. असंच मी इन्स्टिंक्टवरच सगळ्या गोष्टी कायम करत आलो आहे. ते म्हणून मी खरंच म्हणतो की माझं खरंच ठरत नाही अजून मी मोठेपणे कोण होणार, ते तेवढ्या करताच आहे की आय हॅव ऑलवेज वर्कड ऑन इन्स्टिंक्ट्स. मला ते या क्षणी हे करावं असं, आणि इट्स नॉट अ गुड थिंग. मी ही क्वालिटी चांगली असं अजिबात म्हणत नाही. मी खड्ड्यात जायचे धंदे ते खरं मला विचारशील तर, जे मी आयुष्यभर करत आलो आहे. मी एखादा खड्डा छोटा वाटावा असे मोठे खड्डे खणत मी पुढे गेलेलो आहे कायम. जसं की मग काय, आता सतत काहीतरी नवीन उद्योग करतच असतो ना. त्यामुळे ते पण ते असं प्रत्येकाचं काय म्हणूया, प्रत्येकाची स्टाईल असते म्हणा, किंवा त्या काळात तसे होतात तुम्ही म्हणा, माहित नाही मला. त्या काळात नवरा बायकोच्या एकमेकांविषयी काय अपेक्षा असायच्या? आता असतात तशाच असतात. काही वेगळं नाही, काही नाही. मग ती तुम्ही जुनी गाणी वगैरे बघू शकता. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी वाट. काय वाटबीट काय बघत नाहीत, काही नाही. जशा बायका आत्ता आहेत ना तशाच बायका तेव्हाही होत्या. आणि मला जर का विचाराल ना तर उलट आत्ता मला त्या खूप ना प्रेडिक्टेबल आणखीन असं साचेबद्ध वाटतात. आमच्या वेळेला सुद्धा माझी बायको असं नाही, माझ्याबरोबरच्या ज्या मुली होत्या ना त्या सगळ्या क्रेझी होत्या. आणखीन अजिबात त्या काकूबाई किंवा वगैरे अशा अजिबात नव्हत्या. दे आर ऑल व्हेरी एक्सपेरिमेंटल, व्हेरी डेअरिंग. त्या खूप अनेक नवनवीन गोष्टी करून बघायच्या. त्यामुळे त्यांना असं, आपल्याकडे जो एक क्लिशे आहे, मग आता आपल्याकडे ना तुम्हाला कुठलाही सीन जुना दाखवायचा असेल ना तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवतात. मग अनेक लोकांना असं वाटतं की पूर्वीचे काही रंगच नव्हते. आपण बघतो ना की कधी तुम्हाला जर का एखादा फ्लॅशबॅक दाखवायचा असेल तर सेपिया टोनमधलं दाखवतात. तर लोकांना असं वाटतं की अच्छा त्या काळी सगळ्यांचे कपडे असे पांढरे आणखीन मळकट असायचे. तसं नाही, दे वर कलर्स. बरोबर आहे. ते सगळं तेव्हा होतं. तुमच्याकडे कॅप्चर करण्याची तेव्हा पॉसिबिलिटी नव्हती, एवढंच आहे. आता सुद्धा असंच समजलं जातं की ना त्या काळी लोक अतिशय असे जुनाट, जंगलातनं नुकतेच आलेले आणि सगळ्या मॉडर्निटीचा अभाव असलेले आणि अशा मिशा वाढवलेल्या बायका वगैरे असं काही नव्हतं. नाही, मी आता असं वाटतं ना बायकांना की आता आम्ही हे करतो, फेशियल करतो, वॅक्सिंग करतो. तेव्हा यातलं काहीच नव्हतं. तेव्हा बिचाऱ्या बायका अशा मिशा वाढवून फिरायच्यावर असं वाटतं लोकांना. तसं नाही आहे. म्हणजे तेव्हा पण त्या सगळ्या उपद्व्याप करायच्या, मौज करायच्या, मस्ती करायच्या, धमाल करायच्या. सो हा एक आपल्याकडे असलेला एक समज आहे की आता नाव वी आर मॉडर्न अँड दोज विथ द डेज. मी आता मध्यंतरी एक नाटक बघितलं. बरं. त्या नाटकामध्ये त्या काळातली नवरा बायको दाखवले होते. तर मी त्याला म्हणलं, अरे मी त्या काळातच माझं लग्न झालं आहे आणि ती अशी एक साडी घेतलेली, अशी पदर घेऊन असलेली अशी एक बाई, आणखीन ती अहो येत आहे ना आतमध्ये वगैरे. म्हणलं अरे काय बोलताय काय तुम्ही. म्हटलं असं नव्हतं रे बाबा आमचं आयुष्य. आमच्याकडे आम्ही खूप पुरोगामी होतो असं माझं मत आहे. आम्ही खूप पुढचा विचार तेव्हा करत होतो. मला आत्ताच ही सगळी माणसं आहेत, ती सगळी आत्ताची मुलं आहेत ना, ती अनेकदा वाटतं अरे काय तुम्ही लोक
हे कसले तुम्ही वेडिंगचे प्री वेडिंगचे व्हिडिओज वगैरे बनवताय, आणखीन काय तुम्ही हे करताय? इजंट दिस स्टुपिड? काय चाललं तुमचं हे? आणि कसला तुम्ही एक पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन करताय, आणखीन काय? दिस इज किती बोरिंग आहे आत्ताची पिढी, केवढी बोरिंग आहे असं मला अनेकदा वाटतं, खरं सांगतो. आमच्याकडे खरंच हे प्री वेडिंग मी रजिस्टर्ड लग्न केलं. तर आता हे लोक वराती विराती काढतात, आणखीन ते हळद, आणखीन संगीत, आणखीन हे ते बापाला खड्ड्यात घालतात ते 20-25 लाखाला. नोबडी थिंक्स. बरं, एवढं करून पटपट घटस्फोट पण घेऊन टाकतात. मग गेला पैसा वाया घालवतात, चुराडा. एकाने तर अक्षरशः माहिती 1 का 2 दिवसामध्ये घटस्फोट घेतला. त्या वडिलांना त्याचंच दुःख झालं की जरा थांबला असतं, आधीच घटस्फोट घेऊन टाकला असतं, हे जेवणामुळे घातले नसते एवढ्या. काय ते एकाने 21 बुलेट दिल्या लग्नात मुलाकडच्या. 21 बुलेट लावल्या त्या अशा लाईनीनी. बापरे. अहेर असतो ना, काय अहेर, 21 बुलेट मोटरसायकल्स मुलाकडच्या दिल्या. आता ते डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे करतात. द अमाऊंट ऑफ मनी स्पेंड ऑन दॅट. तर मला असं वाटलं होतं की आमच्या वेळेला ना, आम्ही हे लग्न करतायत सगळे, हळूहळू पुढची पिढी आहे ना या सगळ्यातनं बाहेर पडेल आणि हा सगळा नॉनसेन्स बंद करतील. आणि ते म्हणले की खरंच आता याच्यात आम्ही नाही वेळ वाया घालणार, पैसा नाही वाया घालणार. लेट्स थिंक समथिंग न्यू, समथिंग ब्राईट. कसं काय प्री वेडिंग व्हिडिओवरतीच एवढे खर्च करतात, आणखीन ते कॉस्ट्युम्सवरती एवढे पैसे खर्च करतात. 10,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे. वेडिंग इंडस्ट्री टुडे इज 10,000 CR. मला रुपालीवरच कळलंय. इकडे तिकडे नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. करेक्ट, आमची रुपाली युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यावरच मला एकाने सांगितलंय 10,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे वेडिंग इंडस्ट्री. डेंजर आहे. सो माय पॉइंट इज, तुम्हाला विचारलंस की ते माझ्या लग्नात ना हे सगळं त्यावेळेला काय झालं वगैरे, तर काय नाही, इट वॉज छान. म्हणजे लव्ह मॅरेज होतं आणि मला मुलं पण लवकर झाली. हो, अर्थात मी तेच माझा विचारणार होते. मुलगा. आणि गंमत अशी की माझ्या मुलांनी पण, पुढची पिढी असून सुद्धा त्यांनी पण लवकर लग्न केलं आणि त्याला पण मुलगा लवकर झाला. तर आता ना माझा नातू आहे ज्याला नुकत्याच मिशा आल्या आहेत. यू कॅनॉट इमॅजिन. आणि माझी आई आहे, त्या आई तो पणतोय तिचा आता, आणि तो आता आवाज फुटलेला थोड्याशा मिशा आलेला पण तो आता तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. मी तिला म्हटलं, बघ आम्ही लवकर लग्न केली म्हणून तुला हे बघायला मिळालं. ॲब्सोल्युटली. या सगळ्याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे सुदैवाने आमच्या त्या न कळत्या वयात लग्न करून सुद्धा फार आम्ही पुढे त्याचे आम्हाला काही त्रास सहन करायला लागले नाहीत, किंवा माझ्या मुलालाही सहन करायला लागले नाहीत. जे घडलं ते चांगल्याकरता घडलं असं म्हणू शकतो मी, की त्याचं काहीच म्हणून सगळ्यांनी तसं करावं असं माझं अजिबात मत नाही, किंवा करू नये असंही माझं मत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या समोर येईल त्याला तुम्ही सामोरं जावं. त्या क्षणी जेव्हा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करावं. जे कराल ते उडे डोळे ठेवून त्या वेळेला करावं असं माझं मत आहे. 25शीत बाप होणं म्हणजे मी अशासाठी विचारत होते की तेव्हा तर पेरेंटिंग पॉडकास्ट वगैरे पण नव्हते. मग तुम्ही कसं शिकलात? किंवा पॉडकास्ट शिकवतं, पॉडकास्ट शिकवत नाही. पॉडकास्टला गप्पा मारायच्या असतात. लोकांना ऍक्च्युली पेरेंटिंग पॉडकास्ट वरनं शिकतायत लोक आता की कसं पेरेंटिंग करावं. चांगली गोष्ट आहे. मला ना असं वाटतं की आपल्याकडे इग्नरन्स ही आपल्याकडे 80% लोक इग्नरंट असतात. त्यांना काही माहीत नसतं. मग ते असे पॉडकास्टमधनं वगैरे ना, दे गेट हाफ इन्फॉर्मेशन. हाफ इन्फॉर्मेशनमधनं त्यांना असं वाटायला की आता आपल्याला सगळं येऊ लागलं आहे जगातलं. त्या हाफ इन्फॉर्मेशनमध्ये त्यांना वाटतं की आपल्याकडे हाफ इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी जर का कष्ट केले तर दे गेट इन्फॉर्मेशन. पण त्यांना हे कळायला वेळ लागतो की इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. सो इग्नरन्स नंतर हाफ इन्फॉर्मेशन, हाफ इन्फॉर्मेशन नंतर इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन नंतर हाफ नॉलेज. मला फक्त माहिती आहे, मला ज्ञान नाही आहे. माहिती आणि ज्ञानमधला फरक लोकांना कळत नाही.
आत्तासुद्धा ChatGPTवर जाऊन तुम्ही उसनं ज्ञान आणू शकता, पण ते जितक्या पटकन मिळतं तितकंच पटकन जातं. बरोबर. मग आता मी कॉलेजमध्ये वगैरे पण जातो ना लेक्चर्स घ्यायला, हां. त्यांना काही सांगत असतं ते मुलं खालती फोनवरती पटापटा मी काय बोलतो ते एक तर क्रॉस चेक करत असतात की हा बाबाजी बोलतो ते बरोबर आहे का चूक आहे, किंवा मला दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुमच्यापेक्षा मला जास्ती माहिती आहे. हो. मी समजा मी त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलं, त्या मधल्या काळामध्ये पटकन जाऊन पण सर मला असं वाटतं की याच्याबद्दल अमुक एक जेफ्री कोणतरी असं बोललेत ना, की मी त्याला म्हणतो की हो जेफ्री तसं म्हणालेत, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे मी तुला ChatGPTने ते सांगितलंय. तो म्हणतो बरोबर आहे म्हणून. तर ते इग्नरन्स टू हाफ इन्फॉर्मेशन टू हाफ नॉलेज टू नॉलेज, या सगळ्या प्रवासात स्किलच येत नाही तुमच्याकडे. मग ॲक्च्युली इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि स्किल या 3 गोष्टी आहेत. तर पेरेंटिंग इज अ स्किल. पेरेंटिंग इज नॉट नॉलेज अँड पेरेंटिंग इज नॉट इन्फॉर्मेशन. तुम्हाला पॉडकास्टमध्ये इन्फॉर्मेशन मिळते, पण तुम्हाला पॉडकास्टमधनं नॉलेज लांबची गोष्ट आहे आणि स्किल त्याच्याही पुढची गोष्ट आहे. स्किल तर बिलकुल मिळत नाही. तुम्ही जर का तुमच्याकडे हे सगळं असतं तर आता हे सगळी जी मुलं एवढी कन्फ्युज्ड आहेत आणि सगळ्यांच्या दिशा भरकटलेली जी अनेक मुलं आहेत ती तशी झाली नसती ना. आपल्या देशाची मला असं वाटतं की मी जी परिस्थिती बघतोय ती दारुण आहे पेरेंटिंगच्या बाबतीत. याचं कारण तुम्ही तुमच्या मुलांना रॅटरेसमध्ये कधी घालता, आणखीन त्या मुलांवरती केवढा बर्डन तुम्ही कधी टाकता, आणि तुम्ही त्याला त्या बैजूच्या दावणीला कधी बांधता, आणखीन तुम्ही त्याला मिळणाऱ्या मार्क्सवरती त्याचं यश अपयश कसं जोगता, आणि मग ती मुलं IITला गेलेत की नाही किंवा ती ITमध्ये गेलेत की नाही हे तुम्ही कसं बघता. याच चुका आमच्या आईवडिलांनी पण केल्या ना, किंवा आम्ही नाही केल्या, आमच्या पिढीने नाही केल्या या चुका. मी माझ्या मुलाला सांगितलं तू सायन्सला जाऊ नको, काही इंजिनिअरिंग करायचं नाही. तो म्हणजे तुला काय आवडतं, तो म्हणला मला लँग्वेजेस आवडतात. म्हणजे तू आर्ट्सला जा. याच्यावरनं मला घरी माझ्या वडिलांची बोलणी करायला लागली. मला माझे वडील म्हणले की आपल्या संपूर्ण घराण्यामध्ये तू असा एक नालायक जन्माला आहेस की आपल्या मुलाला आर्ट्सला घातलंस. मी म्हटलं मला सायन्स लावून काही फायदा झालेला नाही आहे, मला इंजिनिअरिंग काही फायदा झालेला नाही आहे. मला पैसे मिळाले, मला काम मिळालं, परंतु मला काही आयुष्य नाही मिळालं त्याच्यातनं. मग कलेने मला आयुष्य दिलं, मला इंजिनिअरिंगने आयुष्य नाही दिलं. आणि माझ्या मुलाच्या बाबतीत ते होऊ नये असं माझं मत आहे. मग तो आर्ट्सला गेला, मग तो व्हिसलिंग वूड्सला गेला, मग त्याने एडिटिंग केलं. नाव इज अन इंडिपेंडंट फिल्म प्रोड्युसर. मला हे सगळं जाऊन 19 वर्ष इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करून 40व्या वर्षी करिअर चेंज करून मग मी या सिनेमा टेलिव्हिजनमध्ये आलो. बट आय वेस्टेड सम गोल्डन इयर्स ऑफ माय लाईफ. दिस इज द प्राईस दॅट आय पेड. मग आम्ही आमच्या मुलांना सांगितलं ना, माझी मुलगी बास्केटबॉल खेळायची, 10वीत होती तेव्हा मी तिला म्हटलं की 10वी आहे म्हणून बास्केटबॉलकडे दुर्लक्ष करू नको. आपल्याकरता बास्केटबॉल महत्वाचं आहे, 10वी महत्वाची नाही. कसलं भारी. जर का माझ्या कानावर आलं की तू अभ्यास केलास म्हणून तू बास्केटबॉल खेळायला गेली नाहीस तर पहा. आय एम नॉट जोकिंग. मी तिला सांगितलेलं आहे. ती पण खेळली, ती नॅशनल्सपर्यंत बास्केटबॉल खेळली ना, PYCकडनंच खेळायची ती. आणि आम्ही असं वाढवलं मुलांना, आम्ही त्यांच्यावरती काहीच बर्डन नाही टाकलं. आम्ही त्यांच्या मार्क्स मी तिचा कधी हे कार्ड्स वगैरे बघितली पण नाहीत, त्यांची प्रोग्रेस रिपोर्ट्स वगैरे काही बघितले नाहीत. म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही आयुष्यामध्ये. इट्स ऑल युजलेस, इट्स ऑल ट्रॅश. तसं आम्ही वाढवलं. पण आता फॉर्च्युनेटली आता माझा मुलगा त्याच्या मुलाला तसं वाढवतो आहे. आता माझा नातू आहे, तो उत्तम बादशेती करतो, तो क्रोशे चांगलं करतो, तो गिटार उत्तम वाजवतो, तो शाळेत प्रॉपर अशा शाळेत जात नाही, गमवन शाळेमध्ये. तो एक वाल्डॉर्फ स्कूल म्हणून एक वेगळ्या प्रकारचं टीचिंग आहे, त्याच्यामध्ये जातो. त्यांना कळलं आहे की त्यांना जे मिळालं त्यांना त्यांच्या मुलाला द्यायला पाहिजे. पण लुक ॲट व्हॉट इज हॅपनिंग अदरवाईज. सगळ्यांना तर एका वॉशिंग मशीनमध्ये टाकून पांढरं स्वच्छ धुवून काढतायत पोरांना. इट्स नॉट अ गुड आयडिया. तर ते मला असं वाटतं की वी हॅव मिस्ड दॅट बस. आणि आम्ही वेगळे होतो, पण आमच्या पुढची पिढी परत तेच करतायत सगळे. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जी एक वेस्टर्न फिलॉसॉफी स्वीकारली आहे, एक बिग अमेरिकन ड्रीम आपल्या भारत देशाला
उगीच आपण डोक्यावरती घेतलं. बरं. म्हणजे कन्झ्युमेरिझम आपल्याकडचा, चंगळवाद आपल्याकडचा वाढला. आपल्याकडे सगळ्या प्रकारचा ट्रॅश आयुष्यामधला त्याचा उदो झाला, त्याचा फार गौरव झाला. मी अजूनही बघतो ना, आता मी मुंबई पुणे नेहमी प्रवास करतो तेव्हा आपल्या मॉलवरती पुण्याकडच्या येताना गुडलक आहे तिथे, त्याच्या बाजूला एक प्रकाश म्हणून आहे आणि त्याच्या बाजूला ते मॅकडॉनल्ड आहे. ऑन एनी गिवन डे मॅकडॉनल्डच्या बर्गरला वडापाव कोलतो. म्हणजे कोलतो म्हणजे इतका लांब कोलतो की आसपास पण तो येऊ शकत नाही. श्रीकृष्ण, आय एम सॉरी, प्रकाश नाही, श्रीकृष्ण. बरं. श्रीकृष्ण वडापाव, गुडलकचा बन मस्का आणि ऑमलेट आणि त्याच्या बाजूला मॅकडॉनल्ड आहे. तर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की सगळी हुशार माणसं गुडलकला येतात, पण ती संख्येने कमी असतात. आणखीन काही हुशार माणसं आहेत ती श्रीकृष्ण वडापाव खातात. पण एक मोठा जथ्था असा असतो की त्यांच्याकरता मॅकडॉनल्डला जाऊन तिथला कचरा खाणं हे त्या ब्रँड ॲसोसिएशन, आणखीन द बिग अमेरिकन ड्रीम की आम्ही मॅकडॉनल्ड यु नो, हा जो एक आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचा काय म्हणूया, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता एक प्रकारची लाईफस्टाईल जी लोकांनी घेतली ना. मग तुम्ही बर्गर खा, खाण्याबद्दल काही म्हणणं नाही, तिथली कॉफी खूप जास्त चांगली असते. गुडलकच्या चहापेक्षा ती कॉफी चांगली असते. मी मॅकडॉनल्डमध्ये कॉफी पितो, परंतु फक्त मॅकडॉनल्डचं खाणं जस्ट बिकॉज इट इज अमेरिकन, जस्ट बिकॉज इट इज इट इज व्हेरी फॅशनेबल आणि तुम्हाला ते एका लोअर मिडल क्लासमधनं मिडल क्लासमधनं अपर मिडल क्लासला असं नेतं. म्हणजे ते ना त्या एका बिग अमेरिकन ड्रीमचा भाग आहे. तर ते ना आपल्या लोकांनी चुकीचं केलं. म्हणजे शेती करणं, मी शेती केली नाही, पण मी जर का शेती करत असतो ना, मी तिकडे जन्माला आलो असतो ना, तर मी नक्की आणखीन वेगळ्या पद्धतीने शेती केली असती. हे मला माहिती आहे. मला येत नाही शेती करता. पण आता गोष्ट अशी झाली आहे की शेती करणं हा कमीपणा वाटतो आणि त्या सगळ्या मुलांना असं वाटतं की आपण शहरात जायला पाहिजे आणि आपण कुठल्या तरी एका IT च्या ऑफिसमध्ये बसून, नोकरी AC मध्ये बसून नोकरी केली पाहिजे. आणखीन दर महिन्याला मला त्याचा पगार मिळाला पाहिजे. कोण मातीत हात घालणार, कोण शेतात राबणार, कोण गुरांची शेण काढणार. आणि मुली लग्न करत नाहीत शेतात काम करणाऱ्या मुलाबरोबर, त्यांना पण तो असाच शहरी माणूस पाहिजे. मग सगळा आपल्याकडचा जो ओघ आहे तो ओघ खेड्याकडनं शहराकडे येतो आहे. तर हा एक सोशल फिनॉमिनन आहे आणि हा सोशल फिनॉमिनन आपण आणलेला आहे. याचं कारण आपण आपले ॲस्पिरेशनल मॉडेल्स ठरवून घेतलेत की माझं ॲस्पिरेशन काय. माझं ॲस्पिरेशन हे इतका पगार मिळवणं आहे आणि इतका पगार मिळाल्यानंतर मला एका गेटेड कम्युनिटीमध्ये 2.5 बेडरूमचं असं घर पाहिजे, ज्याच्यामध्ये एक स्विमिंग टँक असेल, ज्याच्यामध्ये गॉल्फ कोर्स असेल, आणखीन ज्याच्यामध्ये एक कम्युनिटी सेंटर असेल. हे सगळं होतं आपल्याकडे. तुम्ही ते आणखीन चांगलं करण्याच्या ऐवजी तुम्ही एक मॉडेल स्वीकारलं, जे मॉडेल एका कॅटलॉगमधलं आहे. सो वी कॅनॉट लिव्ह इन कॅटलॉग्स, बट वी हॅव नाव चोजन टू लिव्ह इन कॅटलॉग्स. मग आपण जे सगळं आता सोशल मीडियावरती बघतो किंवा आता आपण ज्या प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग बघतो, त्या सगळ्यामध्ये तिकडे देर इज अ लाईफस्टाईल विच इज बिंग थ्रस्ट अपॉन यू. आणि आपण ते डोळे मिटून आंधळेपणाने ती लाईफस्टाईल घेतो आहे.